type homogeneous function. ओके, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये होमोजेनियस फंक्शन वर 100% एक्झाम मध्ये किती मार्क आलाय? 2019 पॅटर्नला 6 मार्काला एक्झाम. किती मार्काला? 6 मार्क्स. क्लिअर? तो होमोजेनियस टाइप वर तुम्हाला एक्झाम्पल फिक्स राहतात. होमोजेनियस मध्ये रुलर स्टेटमेंट आहे. काय रुलर स्टेटमेंट म्हणजे एक्झाम्पल मध्ये असं होमोजेनियस मेन्शन नसतात की फाईंड रुलर स्टेटमेंट बघून आपल्याला आयडेंटिफाय करायचं की रुलर्स एक्झाम्पल आहे का नाही. मोस्टली क्वेश्चन नंबर 2B और क्वेश्चन नंबर 3B हा असतो रुलरचा मोस्टली सांगितलं. ठीक आहे, 2019 पॅटर्न वाल्याला गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे, लेट यू इज homogeneous function of degree n. आता तो होमोजेनियस कसं चेक करायचं मी तुम्हाला पुढे आयडेंटिफाय करतो. पहिल्या रुलरचं स्टेटमेंट काय ते समजून घ्या. यू इज होमोजेनियस फंक्शन ऑफ डिग्री n असेल तर होमोजेनियसचं 2 फॉर्म्युले असतात. एक फर्स्ट ऑर्डरचा फॉर्म्युला आहे x इंटू द्या बाय यू बाय द्या बाय एक्स प्लस वाय इंटू द्या बाय यू बाय द्या बाय वाय इज इक्वल टू n इंटू यू. हा तुमचा पहिला फॉर्म्युला आहे. ओके, सेकंड ऑर्डरचा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर द्या बाय स्क्वेअर यू बाय द्या बाय स्क्वेअर प्लस 2xy द्या बाय स्क्वेअर यू बाय द्या बाय एक्स द्या बाय वाय प्लस वाय स्क्वेअर द्या बाय स्क्वेअर यू बाय द्या बाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू n इंटू n मायनस 1 u. हा सेकंड ऑर्डर फॉर्म्युला आहे. क्लिअर? लक्षात ही गोष्ट काय आहे परत कुठलं होमोजेनियस सांगितलं मी तुम्हाला याच्यात? यू होमोजेनियस सांगितलंय. ओके, if u is not homogeneous function but function of u is homogeneous function of degree n. डिग्री n. आता u होमोजेनियस नाही आलं, आयदर एक तर यू होमोजेनियस येईल किंवा एफ ऑफ यू होमोजेनियस येईल. दोन्ही एक साथ येणार नाही. त्यामुळे आयदर यू होमोजेनियस झालं तर हे वापरायचे, एफ ऑफ यू होमोजेनियस झालं तर आता खालचे दोन वापरायचे. रुलर स्टेटमेंट इज फर्स्ट ऑर्डर साठी स्टेटमेंट आहे x इंटू द्या बाय यू बाय द्या बाय एक्स प्लस वाय इंटू द्या बाय यू बाय द्या बाय वाय इज इक्वल टू n इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू. त्याची लेफ्ट हँड साइड चेंज आहे. ओके, सेकंड ऑर्डर एक्स स्क्वेअर द्या बाय यू बाय द्या बाय एक्स स्क्वेअर प्लस 2xy द्या बाय स्क्वेअर यू बाय द्या बाय एक्स द्या बाय वाय प्लस वाय स्क्वेअर द्या बाय स्क्वेअर यू बाय द्या बाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू g of u in bracket g dash of u minus 1 where g of u is equal to n into f of u upon f dash of u. याचं उत्तर येईल
त्याचं परत एकदा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. ठीक आहे, इथं काय एफ ऑफ जो असेल साइन एक्स साइन यू असेल कॉस यू असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह पण घेणार. क्लिअर? हा 3 नंबर फॉर्म्युला आहे, हा तुमचा 4 नंबर फॉर्म्युला आहे. 4 फॉर्म्युला तुमचं सगळं अवलंबून आहे. काय? त्या फॉर्म्युला अवलंबून आहेत. आता महत्वाचं होमोजिनियस फंक्शन कसं चेक करायचं की एखादं फंक्शन होमोजिनियस आहे? त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे u इज इक्वल टू एक्स रेस टू एन. फंक्शन मध्ये सगळ्या टर्म y बाय एक्स मध्ये पाहिजेत, और u इज इक्वल टू वाय रेस टू एन कॉमन निघाला, सगळ्या टर्म तुमच्या एक्स बाय वाय मध्ये पाहिजे. त्या दोन फॉर्म मध्ये आलं तर तुम्ही त्याला होमोजिनियस म्हणू शकता. Hello. इट इज Hello. होमोजिनियस फंक्शन. ठीक आहे, लक्षात आलंय? याच्यावर एक्झाम्पल आपण बघू शकतो. सर आपण एक्झाम्पल मध्ये बघू की होमोजिनियस कसं चेक केलं जातं कसं नाही. हा तुमचा आत्ताचा क्वेश्चन पेपर आहे 2024 चा, मागच्या डिसेंबर मध्ये. डिसेंबर 2024. एक्झाम्पल बघा. if u is equal to sin inverse x square plus y square raised to 1 by 5, then prove that x square double square y double x square plus 2xy double square u by double x double y plus y square double square u by double y square is equal to 2 by 5 tan u into 2 by 5 tan u minus 3 by 2. ओके, आता गंमत बघा, हे सम एक्झाम्पल रुलरचं कसं आयडेंटिफाय केलं ते. पहिली गोष्ट लेफ्ट हँड साइड बघा, जे आपल्याला रुलर्सचे सेकंड ऑर्डरचे जे फॉर्म्युले होते त्याच्यात लेफ्ट हँड साइड पूर्णपणे हे. ओके, काय लेफ्ट हँड साइड हे, त्यामुळे समजायचं एक्झाम्पल रुलर्स आहे. ठीक आहे, क्लिअर? आणि दुसरी गोष्ट राईट हँड साइड बघितलं तर राईट हँड साइड मध्ये सगळे टर्म कसे आहेत यू मध्ये, कशात आहे यू मध्ये. हे लॉजिक लक्षात ठेवायचं. क्लिअर? आता आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करू. लेट u is equal to sin inverse x square plus y square raised to 1 by 5. ओके, आता होमोजिनियस चेक करण्यासाठी x ची हायेस्ट पॉवर काय स्क्वेअर, ती कॉमन घ्यायची. काय करायची, ती कॉमन घ्यायची किंवा y ची घ्यायची हायेस्ट पॉवर, जेणेकरून sin inverse हायेस्ट पॉवर काय स्क्वेअर, इथं राहिला 1, इथं राहिला y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. ओके, आणि इथं वर पॉवर आली 1 by 5. हे काय आले परत नक्की. आता मोस्टली कॉमन घेतल्यानंतर हा साइन म्हणजे तुमचं फंक्शन आहे. काय साइन म्हणजे फंक्शन आहे. फंक्शनच्या आपण सगळ्या टर्म कशात लागतात आपल्याला y अपॉन एक्स मध्ये. फक्त आपल्याला ह्या दोनच टर्म y अपॉन एक्स मध्ये, ही नाही ना. होमोजिनियस आहे का नाही, लगता की होमोजिनियस नाही. ही टर्म कॅन्सल झाली असते, कुठली एक्स स्क्वेअर टर्म कॉमन टर्म कॅन्सल झाली असते तर आपण याला होमोजिनियस म्हटलं असतं. यू ला आपण इथं घेणार यू इज नॉट होमोजिनियस फंक्शन, का तर इथे एक्स स्क्वेअर आला. क्लिअर? आता यू होमोजिनियस नाहीये, मग आता इथे टर्म काय दिसते साइन आहे ना, साइन इनवर्स. मी काय करणार टेक साइन ऑन बोथ साइड.
आहे ना, एक साइन ऑन बोथ साइड. साइन यू इज इक्वल टू साइन ऑफ साइन इनवर्स x square into 1 plus y square upon x square. Bracket is to 1 by 2. Okay. Sin into sin inverse निघून जातो. बाकी फक्त एवढंच कम्प्लीट. x square into 1 plus y square upon x square raised to 1 by 5. ओके. आता हा जो 1 by 5 त्या दोघांची पॉवर देऊन टाकतो मी. साइन इज इक्वल टू x रेस टू 2 by 5 होऊन जाईल. 1 plus y square upon x square bracket रेस टू 1 by 5. क्लिअर? हे कळालं? याला हे लॉजिक वापरलं. x रेस टू a रेस टू b असेल तर x रेस टू ab होतं. म्हणून 1 by 5 आणि 2 2 by 5. क्लिअर? लक्षात? आता बघा x ची पॉवर आली. याच्या आपली सगळ्या टर्म कशी झालाय y by x मध्ये. 1 पण y by x मध्ये कसा y by x रेस टू 0. पण आपल्याला फॉर्म भेटला. आपला स्टँडर्ड फॉर्म काय x रेस टू आहे फंक्शन y अपॉन x मध्ये. तर मग हा जो x रेस टू आहे तर आपल्याला हा भेटला. आपण लिहिणार f of u is equal to sin u is homogeneous function of degree n is equal to n ची पॉवर किती तर 2 by 5. 1 by 5 नाही घेणार. हा जो आहे असतो तो घेतो 2 by 5. आता आपल्याला काय होमोजेनियस आहे पण काय होमोजेनियस आहे एफ ऑफ यू होमोजेनियस आहे. यू नाही आपण रुलर स्टेटमेंट यूज करणार. इज सेकंड ऑर्डर वाला x square त्या बाय u अपॉन त्या बाय x square प्लस 2xy त्या बाय स्क्वेअर u बाय त्या बाय xy त्या बाय प्लस y square त्या बाय स्क्वेअर u बाय त्या बाय y square इज इक्वल टू g of u into g dash of u minus 1. Okay, equation number 1. Okay, but this is the condition बाकी ना, where g of u is equal to n into f of u upon f dash of u. आपल्याकडे f of u आहे काय आपला sin u. f dash of u म्हणजे साइनचं डेरिव्हेटिव्ह येतं cos u. वर व्हॅल्यू टाकून देऊ. c of u is equal to n 2 by 3 sin u upon cos u. 2 by 5. डिवाइडेड 2 by 5 sin upon cos काय येतं tan. tan u. tan तुमची g of u व्हॅल्यू. ओके, आता जी ऑफ यू भेटला आपल्याला जी डॅश ऑफ यू लागतंय. आपण जी डॅश ऑफ यू करणार 2 by 5 तसंच टॅनचं डेरिव्हेटिव्ह येतं सेक स्क्वेअर यू. काय येतं सेक स्क्वेअर यू. ओके, झाली उत्तर. त्या व्हॅल्यू टाकून द्यायची फक्त कशात पूर्ण इक्वेशन नंबर 1 मध्ये एक्स स्क्वेअर त्या बाय स्क्वेअर यू बाय त्या बाय एक्स स्क्वेअर प्लस g dash of u is equal to 2 by 5 sec square u. In equation number 1 x square
gamma square u by gamma x square plus 2x square gamma square u upon gamma x plus y square gamma square u upon gamma y square is equal to g of u ची व्हॅल्यू काय आपली 2 by 5 tan u 2 by 5 tan u in bracket g dash of u आपला काय ना 2 by 5 sec square u minus 1 ओके इथपर्यंत काय तुम्हाला रॉकेट सायन्स काहीच नाही त्याच्या खालचं आता जे आपलं शोधात दिले त्याच्यावर आपल्याला मॅच करायचंय इथे ऍक्च्युली स्क्वेअरची व्हॅल्यू ठीक आहे आता ही व्हॅल्यू ऍडजस्ट करण्यासाठी माझ्याकडे एक फंडामेंटल आयडेंटिटी आहे सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असतो ती आयडेंटिटी मी तिथं वापरणार 2 by 5 tan u 2 by 5 1 plus tan square u minus 1 आता 2 by 5 आतमध्ये मल्टिप्लाय करा 2 by 5 tan u 2 by 5 plus 2 by 5 tan square u minus 1 आता ह्या दोघांचं 2 by 5 minus 1 चं उत्तर काढा ते येतं तुमचं 2 by 5 tan u is equal क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 5 मधून 2 मधून 5 गेला तर -3 येईल युक्त होईल -3 by 5 2 by 5 हा tan square u minus 3 by 5 हेच आपलं तुमचं सोल्युट बघा मॅच झालं ठीक आहे एक्झाम्पल मध्ये प्रोसिजर काय केली एकदा नेक्स्ट समजून घ्या यू घेतला यू ला चेक केलं होमोजिनियस आहे का नाही आपल्याला काय की होमोजिनियस नाही कारण की तर एक्स स्क्वेअर वाली टर्म आली त्यानंतर मग आपण काय केलं की साइन ऑन बोथ साइड घेतलं का तर इथं साइन येतो म्हणून साइन इनव्हर्स होता म्हणून इथं साइन असेल तर साइन इनव्हर्स घेणार त्यानुसार ऑपोजिट घ्यायचं ओके नंतर साइन इज इक्वल टू साइन इंटू साइन इनव्हर्स घेतलं सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला भेटलं साइन यू इज इक्वल टू एक्स रेस टू 2 by 3 प्लस 1 प्लस y स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1 by 5 मग आपल्याला काय म्हणते हा होमोजिनियस आला कुठला एफ ऑफ यू इज इक्वल टू साइन यू हा होमोजिनियस आला ऑफ डिग्री एन इज इक्वल टू 2 by 3 एक्स ची जी पॉवर आहे ती आपण कन्सिडर केली बाहेरची एक्स आपल्याला नाही ठीक आहे त्याच्यानंतर मग आपण सेकंड ऑर्डरचं स्टेटमेंट यूज केलं त्याच्यातून आपण जी डॅश ऑफ यू ची व्हॅल्यू काढली जी डॅश ऑफ यू ची व्हॅल्यू काढण्यासाठी एफ ऑफ यू आपण एफ डॅश ऑफ यू काढला त्यात व्हॅल्यू टाकून जी डॅश ऑफ यू पण काढला व्हॅल्यू टाकलाय सिम्प्लिफाय केलाय फक्त इथं फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी यूज केली आपण जेणेकरून आपण डायरेक्ट शोधण्यात येऊन गेला मोस्टली करून चला तुमचं शोधण्यात मॅच नाही झालं काय म्हणतो तुम्हाला शोधायला नाही झालं तरी पण तुम्ही ज्या जी डॅश ऑफ यू आणि जी ऑफ यू च्या ज्या व्हॅल्यू काढल्यात तिथे टाकायच्या खालचं तुमची एक स्टेप जाईल डझंट मॅटर 1 मार्क कट होईल पण 4 मार्क भेटेल तुम्ही काय करता शोधायला मॅच करण्यासाठी कधी तुम्ही म्हणता की तुमच्या ह्या जी डॅश ऑफ यू आणि जी ऑफ यू च्या व्हॅल्यू चुकीच्या आल्यात असं तुम्ही स्वतःला अझम्स करता असं करू नका क्लिअर गेलं चला